इथे तयार करतो आहेत भगर आणि शेंगदाण्याच्या पिठाचा डोसा. भगर आधी भिजवून ठेवलेली होती 5 ते 10 मिनटं. शेंगदाणे भाजून घेतलेले. आधी शेंगदाणे मिक्सरमधून बारीक फिरवून घेतले, त्यानंतर भगरसुद्धा बारीक फिरवून घेतली आणि त्यानंतर त्यांना इथे 10 ते 15 मिनटं उरायसाठी ठेवलेलं होतं. त्यानंतर हा नॉनस्टिक तवा आपण इथे तापत ठेवला आणि आता याच्यावर हे आपण केलेलं डोसाचं मिश्रण हे टाकूया आणि मला छान खरपूस होईपर्यंत ते भाजून घेऊ, जेणेकरून उपवासाचा मस्तपैकी डोसा इथे तयार होईल. आणि त्याला वरून गॅसची फ्लेम लो मिडियम ठेवू. एक झाकण ठेवते, वाफेवर त्याला छान शिजवून घेऊ. त्यानंतर परत आपण बघू की आपला डोसा कशा तऱ्हेने शिजतो. अरे एक तर विसरलीच की यावर मला चीज किसून टाकायचे आहे, ते आधी घालूयात. हे पनीर आहे, पनीरचा तुकडा आपण यावर किसून घालणार आहोत. इथे बघू शकतात मी हे पनीर यावर किसलेलं आहे आणि आता यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि त्यानंतर याला शिजू देणार आहोत. 5 ते 7 मिनटानंतर परत आपण चेक करूया. लो मिडियम फ्लेमवर याला ठेवलेला आहे. इथे आता आपण हा डोसा चेक करून घेणार आहोत की खरपूस सोनेरी रंग याला आलेला आहे आणि आता आपण याला उलटवून घेऊया. शिजला आहे त्याची खात्री करा आणि हा छानपैकी शिजलेला आहे. थोडा वेळ परत याला क्रिस्पी होऊ देऊया. त्यानंतर याला आपण प्लेटमध्ये काढून याला आपण आता फोल्ड करू आणि प्लेटमध्ये काढून घेऊया. बघू शकता इथे किती छान असा कुरकुरीत डोसा आपला तयार झालेला आहे. हा उपवासासाठी खाऊ शकतो, ब्रेकफास्टसाठी पण खाऊ शकतो आणि यासोबत आपण करणार आहोत भाजी. परत दुसरा डोसा आपण इथे टाकून घेऊ. यावर पण आपण पनीर किसून घेणार आहोत. पनीर यावर किसून टाकलेले आहे. आता परत यावर आपण झाकण ठेवू आणि त्यानंतर याला भाजून घेऊ. फ्राईड डोसा इथे खरपूस घालून रेडी झालेला. आपण याला काढून घेऊ. उपवासाच्या डोस्यासोबत खाण्यासाठी आपण इथे आता बटाट्याची सुकी भाजी करून घेणार आहोत. कढईत तेल ॲड केलेलं आहे, त्यामध्ये थोडा जिरा ॲड करूया. जिरा तडतडला की आपण त्यावर मिरची टाकूया. अगदी सात्विक अशी सिंपल सुकी बटाट्याची भाजी इथे आपण बनवणार आहोत आणि ती मी लोखंडाच्या कढईत तयार करते आहे. त्यामधून आपल्याला आयर्नसुद्धा मिळेल. त्यामध्ये आपण हा सोललेला बटाटा ॲड करू. मीठ टाकू. मीठ ॲड करू. आणि त्याला फिरून थोडंसं वाफ काढूया. लगेचच बटाट्याची भाजी रेडी होणार आहे. हवे असल्यास तुम्ही हळद इथे ॲड करू शकता. लगेच भाजी इथे तयार झालेली आहे आणि आता यावर मी थोडं पनीर किसून घेणार आहे. बघू शकता इथे पनीर किसल्यामुळे न्यूट्रिशन व्हॅल्यूज पण वाढलेले आहेत आणि बटाटे उकडून घेतले असल्यामुळे आपल्याला लो कॅलरीज फूडसोबत हे खायला मिळू शकते आणि न्यूट्रिशन पूर्णतः यामध्ये आलेलं आहे. येस, अशाच रेसिपीज तुम्ही पण तयार करा आणि ह्या नवरात्रीच्या उपवासात तुम्ही नक्की सेवन करा. कॅलरी मॅनेजमेंटसोबतच तुमचे
उपवास सुद्धा इथे पूर्ण होण्याला मदत होणार आहे. बघा इथे तयार झालेलं आपल्या डोस्यांची भाजी आणि डोसा उपवासाला चालतोय. भगरीच्या पिठापासून तयार केलेला आहे आणि गार्निश केलेलं आहे आपण पनीर टाकून. करण्यासाठी अतिशय उपयुक्त असा उपवासाचा डोसा इथे तयार झालेला आहे, ज्याची रेसिपी आपण सर्वांनी पाहिलेली आहे आणि तुम्हीसुद्धा या दिवसांमध्ये हा तयार करून बघा.